नमस्कार. आपल्या सगळ्याच्या समस्या आहेत की आपला देश लोकतंत्र आहे, पण बऱ्याच जागी त्याचा उपयोग नाही होत. बरेच लोक जे सत्तेमध्ये आहेत किंवा अधिकारी आहेत ते त्यांच्या पॉवरचा गैरवापर करतात. करप्शन होतं, दबाव टाकलं जातं, सामान्य माणसासोबत छळ होतो, त्याचा आवाज दाबला जातो. मग आपल्याला वाटतं की अरे हे तर फक्त नावापुरतं लोकतंत्र आहे. तर अगोदरपासून पॉलिटिक्स चाललेली आहे. काही लोक असतात ज्यांना सत्तेमध्ये यायचं असतं, ज्यांना राज्य करायचं असतं, आणि आज लोकशाही झाली. परंतु असं तर नाही ना की त्या लोकांच्या इच्छा गेल्यात. असं तर नाही की कोणाला वाटत नाही की मला राजा व्हायचं किंवा माझं राज्य असावं. वाटतं. मग जो कोणी अधिकारी असतो, जो कोणी नेता असतो, तो तो प्रयत्न करू शकतो त्या दिशेने. आपण काय करतो, आपण घरी बसून फक्त समस्या मांडतो, की आपण कंप्लेंट्स करतो की हे असं आहे, नावाचं लोकशाही आहे. काय नाही, लोकशाही काही असं तर नाही ना की 1947 साली आपला देश आझाद झाला, संविधान बनवलं गेलं म्हणजे त्याच्यावर आता अंमल झालं, असं नाही. जोपर्यंत आपल्या देशातील प्रत्येक नागरिक जागरूक होणार नाही, तोपर्यंत ते खऱ्या अर्थात अंमलामध्ये येणार नाही. जर आपण सगळे असे झोपेत असू आणि काही आपल्याला घेणं देणं नाही, आपण फक्त आपला प्रपंच बघतोय, माझं घर कसं चालायला काय नाही, बाकीचं कसंही हो मला फरक नाही पडत. पण लक्षात ठेवा, शेवटी आपण सगळे या देशाचा हिस्सा आहोत. जे काही या देशासोबत वाईट होईल, मुळात ते आपल्यासोबत वाईट होईल. तर तो अप्रोचच चुकीचा आहे. आणि लोकतंत्र हे एक जिवंत प्रोसेस आहे. तुम्ही जोपर्यंत जागीर असाल तोपर्यंत लोकतंत्र जागी राहील. ज्या दिवशी तुम्ही झोपीच असाल त्या दिवशी लोकतंत्र सुद्धा झोपी जाईल. तर जागी व्हायचं म्हणजे काय करायचं? आता निवडणूक जवळ येते. आपण सगळ्यांनी ठरवलं असेल आपण कोणाला मत करणार, आणि आपण कशाच्या आधारावर ते ठरवतो. कोणतरी आपल्याला सांगते, कोणतरी भाषण देऊन जाते, कोणतरी त्याच्या स्वार्थासाठी प्रचार करते, खोट्या खोट्या आश्वासनं देते. आपण त्याला बळी पडतो आणि कोणाला तरी मत करतो. बरं, हरकत नाही, इतक्यापर्यंत ठीक होतं. आणि आपल्याला माहिती नाही पडणार की कोण उमेदवार कसा आहे, मुळात कोणाची इंटेन्शन कशी आहे, कोणाच्या भावना काय आहेत, त्याला विकास करायचा आहे की नाही. वरून तर सगळेजण चांगले दिसतात, आपल्याला मुळात माहित नाही की कोणाच्या मनात काय दडले. तर तुम्हाला आता ज्याच्यावर विश्वास आहे त्याला तुम्ही बिनधास्त मत करा. त्याचा तुम्ही, पण शेवटी हे लक्षात राहू द्या, आपण कुठल्या पक्षाचे नसून आपण या गावासाठी आहोत, या गावाच्या विकासासाठी आहोत, या तालुक्याच्या विकासासाठी आहोत. तर जो कोणी उमेदवार निवडून येईल, आपण हे बघितले पाहिजे की आपण सगळे एकत्रित कसे येऊ. आणि जो कोणी उमेदवार निवडून येईल आपण एकत्रित येऊन त्याच्याकडून आपले कामं करून घेतले पाहिजे. आपल्या गावाचे रस्ते, आपल्या शेतातील काही समस्या असतील, आपली पांगणी, जे जे काही आपल्या समस्या आहेत ते त्याच्यासमोर मांडा, त्याच्याकडून करून घ्या. तो आपल्यासाठीच आहे, आपण त्याला निवडून दिले. तो कुठल्या पक्षाचा, आता असं नका समजू की तो कुठल्या पक्षाचा आमदार आहे. तो आपल्या तालुक्याचा, आपल्या मतदारसंघाचा आमदार आहे. आपलं नेतृत्व तो करणार आहे. तर आपल्या समस्या आपण त्याच्यासमोर मांडल्या पाहिजे आणि त्याच्याकडून काम करून घेतलं पाहिजे. आणि अशा रीत्या जागरूक राहून आपण आपल्या देशाच्या, आपल्या गावाच्या विकासामध्ये आपला जो छोटासा वाटा आहे तो दिला पाहिजे. आणि आपण जर सगळे जागरूक झालो आणि असे कामं करून घेतले आणि विकासाच्या दिशेने आपण अग्रेसर झालो, आपण सगळे एकत्रित आलो, तर जे खऱ्या अर्थात लोकतंत्र आहे ते आपल्याला नक्कीच बघायला भेटेल. पण बाशर्ते आपण सगळ्या एकत्रित आलो पाहिजे, जागरूक झालो पाहिजे. आणि जोपर्यंत आपण सगळे जागरूक नाही होणार, मला तरी नाही वाटत की ते शक्य होईल. कोणी एक माणूस जागी होईल आणि नेता होईल आणि ते सगळं बदलून टाकेल, ही जर तुम्हाला अपेक्षा असेल तर नमस्कार.